खेळवणं अपेक्षित. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय राईट मोर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच चेंडूनी बॅटचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. इथे आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय चेंडू. पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते. 2 धावा येतात कारण का आपण पाहिलं तर या चेंडूवरती एक सिंगल सुद्धा आले. या 2 धावांनी अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात थळ संघ. ज्या पद्धतीने आज केतन खेळतोय तर नक्कीच त्याला रोखावं लागेल नागाव संघाला. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता मात्र स्ट्राईक एंडवरती डावखोरा फलंदाज करण मढवीला आपण पाहतोय, ज्याने नक्कीच गावठाण संघाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी केली असा खेळाडू आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र चांगला फटका आलाय, गॅप शोधून काढले परंतु क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी. पद्धतीने आपण करण मढवीला खेळताना पाहिलं तर जरूर एक चांगला खेळ पाहायला मिळतोय या षटकामध्ये. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू सीमारेषा बाहेर, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, चौकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय करणच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर, खणखणीत दणदणीत चौकार. घेतला जातोय गोलंदाज विनीत याचा. तब्बल आपण पाहिलं तर लगातारच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. काय फटकेबाजी पाहायला मिळते. करण मढवी मात्र नक्कीच इथे त्याच्या बॅटमधून धावा येतात आणि नक्कीच जर अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल, या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर धावा येणं गरजेचं आहे, त्या अर्थात करणसाठी. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आलाय आणि चेंडू जाईल यावेळी सीमारेषा बाहेर. वेट फॉर अंपायर डिसिजन. पाहायला मिळते अक्षरशः तुडून पडलाय विनीत वरती करण. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका आणि याही चेंडूवरती चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. येणार का अंतिम चेंडू या षटकातील. अंतिम चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चौकार आलाय. काय फटकेबाजी पाहायला मिळते. द 26वा पहिल्या षटकाचा आपण अनालिसिस पाहिला तर 6च्या 6 चेंडूंवरती चौकार आलेत.
काय फटकेबाजी सजवलंय ती अर्थात करण मढवी याने. पॉवर प्लेचं षटक होतं. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत असतात, परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर नक्कीच खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः आपण जर विचार केला तर प्रत्येक चेंडू मागे चौकार आलाय. पूर्णपणे आज आधुनिक क्रिकेट खेळतोय, त्यामुळे आधुनिक क्रिकेट खेळत असताना एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी होणं, अर्थात प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन होणं, वर्सटाईल गोलंदाजी होणं देखील अपेक्षित होतं. ते अर्थात नागाव संघाच्या माध्यमातून, विनीतच्या माध्यमातून, परंतु ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. नवीन गोलंदाज राहुल आलाय मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती मात्र स्विचिटचा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. चेंडू, दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघावरती पाहायला मिळतंय. कारण का ज्या पद्धतीची फटकेबाजी आपण पाहिली तर नक्कीच पहिल्या चेंडूपासून एक आक्रमक खेळी मैदानामध्ये पाहायला मिळते थळ संघाच्या बाजूने. सुंदर फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, झेल टिपला जातोय आणि फलंदाज केतन म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का नाखवा वॉटर स्पोर्ट्स थळ संघाला. महत्वाचा फलंदाज मात्र तंबूत परतलाय, परंतु तितका ताकदीचा फलंदाज अक्षय पाटील येतोय मैदानामध्ये. मोन्या म्हटलं की नक्कीच संपूर्ण आज भारताच्या बाहेर जाऊन सुद्धा या खेळाडूने आपला नावाचा डंका गाजवला. रिसेंटली आपण पाहिलं तर गोवा येथे झालेली स्पर्धा, काय फटकेबाजी पाहायला मिळाली. तदनंतर गोलंदाजी सुद्धा चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाली. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय रमेश हाले यांचं इथे आगमन झाले, तरी यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. उडल्या मैदानाकडे पुन्हा एकदा. पहिल्या चेंडूवरती मोन्याच्या पाठमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, परंतु फटकेबाजी आपण पाहिली तर नक्कीच चांगल्या दर्जाची पाहायला मिळते. स्विचिटचा फटका आणि आई देखील चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. बॅग आपण पाहतोय अक्षयच्या बॅट मधून दोन मोठे फटके येतात. सुंदर फटका पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच चांगला स्ट्रोक बनवला. स्विचिट पद्धतीने खेळलेला फटका. पूर्णपणे आता मात्र गोलंदाजी करणारा संघ हा पिछाडीवर पाहायला मिळतोय. याही चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका आणि चेंडू जाईल नक्कीच सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी. मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 49 धावा धावफलकावरती लागल्यात. या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच हा चेंडू बराचसा बाहेर वळतोय. पंचांचा इशारा आला की ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अन्वये हा चेंडू स्वेर आहे, त्यामुळे 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोन्याच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, मोन्या ब्रँडेड फटका, षटकार.
त्या अर्थात तब्बल 56 धावा प्रत्येक गोलंदाजाची इथे पिटाई पाहायला मिळते। ज्या पद्धतीने आपण फलंदाजी पाहिली ती वाखाणण्याजोगी आहे। सुरुवातीला करणने केलेली सुरुवात आणि तदनंतर मोन्या आला मैदानामध्ये आणि आता मात्र षटकारांचा पाऊस पडलाय। तब्बल या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 षटकार आपण पाहिले, त्यामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच मोन्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत आणि 1 चौकार सुद्धा आलाय। नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय अजय येतोय, नवीन गोलंदाज अजय जाधव। बघूया कशा पद्धतीने ते चेंडू हाताळतोय, कारण का या गोलंदाजाला इथे कमबॅक करावा लागेल। जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी हाताळावी लागेल। परंतु या चेंडूवरती मात्र करणच्या बॅटमधून मोठा फटका, परंतु मिळणार केवळ 2च धावा। डिक्लेअर झोनमध्ये नक्कीच चेंडू जातोय, त्यामुळे या चेंडूवरती 2च धावा येत आहेत। 2 धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 58 रन्स ऑन द बोर्ड। 58 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे 30रं षटक चालू आहे। सुंदर कामगिरी आपण पाहतोय। ज्या पद्धतीची फटकेबाजी पाहिली तर नक्कीच आता मात्र नागाव संघ हा अक्षरशः बॅकफुटला पिछाडीवर सरकलाय, कारण का प्रत्येक फलंदाजाने इथे आपण पाहतोय नक्कीच एक चांगली कामगिरी केली या सामन्यामध्ये। करण आणि अक्षय अर्थात मोन्या ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये। हा चेंडू मात्र नक्कीच बराचसा बाहेर वळतोय, पंच इशारा कळतात की हा चेंडू नो आहे। अर्थात हा चेंडू आता मात्र फ्रीड असणार, कारण का एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रीड हे समीकरण आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे आता मात्र अतिरिक्त स्वरूपाने धावफलकावरती 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सुयोग पाटील सर कळवतात की 59 धावा धावफलकावरती येत आहेत। 30रं षटक चालू आहे। काय फटकेबाजी पाहायला मिळते, अक्षरशः गोलंदाजांची नक्कीच इथे पिटाई केले या सामन्यामध्ये। या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय फुल टॉस चेंडू आणि त्याचा भरपूर समाचार। चेंडू सीमारेषा बाहेर, खणखणीत दणदणीत षटकार। आपण पाहतोय, परंतु चेंडूनी बॅटचा मात्र संपर्क होत नाहीये। आता मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते। गोलंदाज अजयच्या माध्यमातून एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, कारण का या चेंडूंची नितांत गरज आहे ती अर्थात नागाव संघाला। हा देखील चेंडू आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय। चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळालं या चेंडूवरती। लगातारचा दुसरा चेंडू आपण पाहतोय इथे निर्धाव येतोय, पूर्णपणे करणला इथे बीट करून जाणारा चेंडू। संघाची धावसंख्या स्थिरावती ती अर्थात 65 पर्यंत, परंतु या चेंडूवरती मात्र झेलची संधी। झेल होणार का, झेल घेतला जाईल आणि फलंदाज करण मडवी बॅक टू दी पवेलियन। दुसरा धक्का लागतोय थळ संघाला। पासष्ट धावा धावफलकावरती लागल्या, जिथे आपण पाहतोय 30रं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि आता मात्र शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय यश म्हात्रे येतोय मैदानात। या खेळाडूकडे सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्यामुळे नक्कीच या खेळाडूला सुद्धा एक चांगला खेळ करावा लागेल। परंतु आतापर्यंत जर आपण थळ संघाचा विचार केला तर भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळतोय नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळ संघ। तर नागाव संघाला नक्कीच इथे कमबॅक करावं लागेल। अजून एक षटक बाकी आहे या पहिल्या सत्राचं। आले आले आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल होणार का, झेल मात्र होत नाहीये। जिथे 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातील, परंतु खराब थ्रो जरूर पाहायला मिळाला, परंतु बॅकअप सुद्धा चांगल्या पद्धतीचं। षटक क्रमांक इथे 30 देखील समाप्त होईल आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या अर्थात 67 रन्स। 67 धावा धावफलकावरती लागल्यात। अजूनही पहिल्या सत्रातील 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे, अर्थात येणारं षटक
या षटकामध्ये बघूया कितपर्यंत मजल मारतोय तो, अर्थात नाखवा वॉटर स्पोर्ट्स थळ संघ. कारण का दोन्ही फलंदाजांचा विचार केला सुयोग तर नक्कीच एक चांगली कामगिरी करतायत. कारण का अक्षय पाटीलच्या बॅटमधून आपण मागील षटकामध्ये जर विचार केला तर नक्कीच धावा आल्यात आणि यश सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. तर गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन संकेत येतोय. संकेत थळे नक्कीच एक महत्वाचा खेळाडू नागाव संघाचा. षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोन्याच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय मोन्याच्या बॅटमधून मात्र एक षटकार आलाय. 73 धावा धावफलकावरती लागल्यात, एक चांगली धावसंख्या रचली. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि आता मात्र मिळणार केवळ 2च धावा. डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय नक्कीच चेंडू जातोय त्यामुळे या चेंडूवरती मिळणार केवळ 2च धावा. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागतायत, त्या अर्थात 75 धावा. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे परंतु या षटकामध्ये सुद्धा आपण पाहतोय धावा येत आहेत. ज्या पद्धतीने मोन्या खेळतोय नक्कीच चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मिळणार 2च धावा. कारण का मैदान आपलं आखूड आहे त्यामुळे डिक्लेअर पद्धतीने आपण पाहिलं तर मिळणार केवळ 2च धावे या चेंडूवरती. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 77 धावा धावफलकावरती लागल्यात, जिथे 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय. या पहिल्या सत्रामधील आपण जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळणं बाकी. संकेतला नक्कीच कमबॅक करावं लागेल या 3 चेंडूंवरती. तब्बल आपण पाहिलं तर आतापर्यंत 77 धावा धावफलकावरती आल्यात. याही चेंडूवरती आपण पाहतोय स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये, जिथे डिक्लेअर पद्धतीने नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा येतात या चेंडूवरती. या पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर नक्कीच धावा आल्यात, मग चौकार आले पहिल्या षटकामध्ये तब्बल 6. तदनंतर षटकार सुद्धा मोन्याच्या बॅटमधून आपण पाहिले तर नक्कीच एक चांगल्या दर्जाचा खेळ आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघाच्या बाजूने पाहायला मिळाला. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय मोन्याच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, खणखणीत दणदणीत षटकार. या चेंडूचा खेळणं बाकी आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 85 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती सुद्धा चांगला फटका आलाय. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहिलं तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मोन्याच्या बॅटमधून आणि नक्कीच त्या पद्धतीने त्याने धावा देखील जमावल्यात. षटक क्रमांक इथे 4थं देखील समाप्त होईल. अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 87 धावा आणि 88 धावांचं एक मोठं आव्हान असणार आहे. ते अर्थात नागाव संघासमोर. बघूया या 88 धावांचा पाठलाग करत असताना इथे कशा पद्धतीने कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात नागाव संघाच्या बाजूने. तत्पूर्वी मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. जय मल्हार क्रिकेट क्लब आयोजित साखर कोळीवाडा चषक आपण पाहतोय, जिथे सेमीफायनलचा मुकाबला नागाव विपक्ष नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत थळ या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. जिथे पहिल्या सत्रामध्ये थळ संघाने 87 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 88 धावांचं लक्ष ठेवलंय नागाव संघासमोर. तत्पूर्वी आपण जाऊया दुसऱ्या सत्राकडे. दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र अर्थात प्रदीप भोईर सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू प्रदीप भोईर सर.
हॅलो, धन्यवाद. आपण जो आवाज ऐकलात मॅन फ्रॉम कुरुल आशुतोष पाटील यांचा. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या प्रथम क्रमांकाचा चषक आणि जे कॅश प्राईज आहे 50,000 रुपये. सौभाग्यवती रागीबाई गजानन धर्म चौलकर. दादा आवाज. हॅलो हॅलो. प्रथम क्रमांक चषक या ठिकाणी पुरस्कृत केले सौ राघीबाई गजानन धर्म चौलकर. चषक आणि रोख रक्कम कॅश प्राईज आहे 50,000 रुपये. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांकाचा चषक श्री प्रफुल्ल गणपत बाणकर यांच्या माध्यमातून. तसेच मालिकावीर म्हणून चषक आहे. उत्कृष्ट गोलंदाज चषक, उत्कृष्ट फलंदाज चषक श्री तुळशीराम गजानन चौलकर यांच्या माध्यमातून. तसेच उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी समीर किशोर फालके यांच्या माध्यमातून शूज पुरस्कृत केलेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज जी बॅट आहे ती बाळ गणेश ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे मालिकावीर म्हणून सायकल आहे ते सन्माननीय श्री प्रसाद सुतार यांच्या माध्यमातून. द्वितीय क्रमांकाचं चषक अक्षय गुरुग्राम पंचायत उपसरपंच श्री आनंद दत्तात्रय बुरांडे यांच्याकडून 30,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं चषक श्री रश्मीन गुरव यांच्या माध्यमातून रोख रक्कम 20,000 रुपये. तसेच विजेते संघाच्या मालकांसाठी जी सायकल आहे श्री प्रफुल्ल गणपत बाणकर यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच म्हणून टी शर्ट पुरस्कृत केलेत किरण बुरांडे यांच्याकडून. या सर्व दिनगिरांचं हार्दिक स्वागत करतो. कारण कोणती स्पर्धा म्हटली की त्याला आर्थिक स्वरूपाची आर्थिक सहाय्याची गरज असते. लेट्स प्लीज सामन्याकडे जाऊया. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलची लढत पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर नाखवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत स्थळ, तर त्यांच्या विरोधामध्ये संघ आपण पाहतोय नागाव या संघादरम्यान. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं सपळून मारण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग क्षेत्राच्या बाहेर, वन बाउन्स, चौकार. धावांचं पाठलाग करताना पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने चौकार लगावला गेला. ज्या सुमित पत्रेवरती हल्ला चढवला गेला. वेगवान गोलंदाज ज्याकडे पाहिला जातं. मात्र या ठिकाणी गोलंदाज कोणी असू दे, आम्हाला मात्र धावा बनवायच्या आहेत आणि हा प्रयत्न नक्कीच चालू आहे या फलंदाजांचा. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आव्हान खऱ्या अर्थानं असं पेलवणार की नाही वाटत होतं. मात्र साऊथ आफ्रिकेच्या फलंदाजाने तो आव्हान मात्र 48.3 षटकामध्ये पूर्ण केला होता. ते पुनरावृत्ती या मॅचमध्ये होणार का, हा देखील प्रश्नचिन्ह राहिला आहे. कारण 2 चेंडूवरती 10 धावा तर या ठिकाणी पूर्ण केल्यात फलंदाजाने. खऱ्या अर्थाने फलंदाज पाहिला तर संकेत फलंदाजाला आला आहे आणि खऱ्या अर्थाने संकेत घेऊन आला आहे आपल्या संघासाठी. नागाव विरोधामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. तर मात्र सुमित पत्रेवरती हल्ले चढवायला सुरुवात झाली. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय सुमित पत्रे. पुलरलेनचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. किरण माडवी चेंडूच्या खाली, चेंडू पळीचा नाही झाला मेल. क्षेत्ररक्षण घेतला जाईल. फलंदाज संपलाय मात्र या ठिकाणी खेळ. डीजे पत्रेने या ठिकाणी कमबॅक केलं गेलं. तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय फलंदाज रोहन पाटील. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मी साखर कोळीवाडीतील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. जी स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी जय मल्हार क्रिकेट क्लब साखर कोळीवाडा आयोजित भव्य दिव्य स्पर्धा पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण अनुभवतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती हा क्रिकेटचा कुरुक्षेत्र, क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय सुमित पत्रे.
हो, लोअर पोल्टासमध्ये चेंडू फायटी चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, ईश्वरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला, इथून मात्र कमबॅक व्हायला लागलाय. मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला जर सामन्यामध्ये टिकायचं असेल तर मात्र चांगला खेळ करावा लागेल, प्रयत्न करावा लागतील. जरी तुम्हाला हा पल्ला दूरचा असला तरी देखील तुम्हाला हा पल्ला गाठावा लागेल. पुन्हा एकदा समित पत्रे, पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. पुलारलेनचा चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडू त्याच टप्प्यावरती टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने या ठिकाणी धावा किती जमवायच्या, पल्ला किती गाठायचा आहे तो तुम्ही पाहू नका. जेवढं जाता येईल, जेवढं पळता येईल तेवढं पळा. कारण खऱ्या अर्थाने पर्वत रांगामधून निघणारी नदी रस्त्यामध्ये कुणालाही विचारत नाही की समुद्र किती दूर आहे, तिचा रस्ता तीच शोधत असते. तर मात्र तुम्हाला रस्ता शोधायचा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय, फटका फसला, क्षेत्र हे चेंडूपर्यंत पोहोचणार. तोपर्यंत आपण पाहिलं निर्जन स्थळी चेंडू पडला जातोय. षटक क्रमांक मात्र पहिलं संपला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा जर पहिल्या धावपळकावरती 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली धावगती घेण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र पहिल्या 2 चेंडूची 10 धावा आल्या. नंतर मात्र जर पाहिलं 4 चेंडूवरती एक ब्रेक थ्रू मिळवून दिला, त्यानंतर एक धाव खर्च केली गेली. म्हणजे षटक क्रमांक पहिलं संपलं, 11 धावा धावपळकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय गोलंदाज आर्यन खारकर. एक चांगला अनुभव खऱ्या अर्थाने या खेळाडूला पाहायला मिळतोय, कारण ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीगमध्ये खेळण्याचं त्याला नक्कीच या ठिकाणी तो भाग्य लाभलं. तो खेळाडू आपण पाहतोय आणि बरंच अनुभव मात्र घेऊन आला या खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये गोलांच्या सज्ज झालाय. पुलरलेंदा चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये खेळायचं होतं, मात्र बॅटच्या पडामध्ये चेंडू आला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली, निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाल्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतो. क्षेत्राची वेररचना मात्र पाहायला गेलं तर लेग स्लिपमध्ये क्षेत्र सुमित पत्रेला पाहतोय, तर नंतर पाहिलं डीप मिडविकेटमध्ये मोण्याला पाहतोय, तर मात्र डीप मिड ऑनमध्ये आपण क्षेत्र आशांकला पाहतोय. तर खऱ्या अर्थाने डीप लॉंग ऑनमध्ये विजय घाणेकर आहे. त्या ठिकाणी फटका फसला गेला, मात्र लोमॅस लँडमध्ये चेंडू पडतोय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. किरण मडवी येईपर्यंत एक धाव तत्पर पूर्ण केली जाते. किरण मडवी ठिकाणी आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र धावपळकावरती पाहायला मिळतोय 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आर्यन खारकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. हो, या ठिकाणी लेट कट मारण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या अगदी नजदीक क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी चेंडूला अडवलं गेलं, पेकी करपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होतोय. धावसंख्या मात्र 1ने पुढे सरसलंय. आता मात्र सिंगल डबलने काम चालणार नाही, कारण धावांचा भला मोठा या ठिकाणी जो डोंगर रचलाय, तो डोंगर मात्र जर चढायचा असेल मोठ्या पायऱ्या या ठिकाणी चौकार षटकाची भाषा देखील आपल्याला बोलावी लागणार आहे आणि त्याच पद्धतीने इकडे आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. पुलारलेंचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिला. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकला भेदून चेंडू सीमा पार चौकार. पल्लोस्कोप खेळण्याचा प्रयत्न राहिला होता, मात्र बॅटच्या अगदी पठ्ठ्यामध्ये चेंडू व्यवस्थित आला नाही. कोणतीही धाव मात्र पाहायला मिळत नाही. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 17 धावा धावपाळमध्ये पाहायला मिळतो. एक चांगली ठिकाणी बिग फाईट असं होईल असं प्रश्नचिन्ह राहिलं, तर मात्र वन साईड सामना होणार का हे देखील आता आपला प्रश्न पडलाय. पुन्हा एकदा गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस केलं गेलं. षटक क्रमांक दुसरं देखील संपला. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये धावा खर्च केल्या आर्यन खारकरने फक्त आणि फक्त 6. म्हणजे 2 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावा जर पहिल्या धावपळकावरती 17 धावा धावपळते पाहायला मिळत आहेत. आता मात्र ज्या 88 धावांचं पाठलाग करायचं म्हणजे बरंचसं अजून दिल्ली अभी बहुत दूर आहे. आणि या ठिकाणी पहा एक वेगळं खऱ्या अर्थाने रणनीती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विजय घाणेकर आलाय. मॅन फ्रॉम तळेखार गावचे विद्यमान सरपंच आहेत. खऱ्या अर्थाने लोकांची जनसेवा देखील करतात आणि खऱ्या अर्थाने जेवढं आपल्याला क्रिकेट चांगलं खेळता येईल तेवढं खेळण्याचा प्रयत्न देखील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विजय घाणेकर राईट आर्म राऊंड मारा करतोय. पुलारलेंचा चेंडू होता, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न ऑन क्षेत्रामध्ये खेळला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे
फील्ड करे, एक धाव तर पूर्ण एकेवरती मात्र या ठिकाणी समाधान मांडले गेले. धावसंख्या पाहिली 1ने पुढे सरसले. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतोय. एक चांगला नक्कीच या ठिकाणी खेळ होईल का असा प्रश्न राहिला होता. मात्र या ठिकाणी जो फलंदाजी करणारा संघ आहे जे 88 धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी थोडं का होईना त्यांनी शांतता या ठिकाणी पसरलेली पाहायला मिळतोय. मोठा फटका या ठिकाणी लॉफ्टेड फटका हवेमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक यश आहे, झेल पकडला गेला. फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. मात्रे आलाय, डावखोरा फलंदाज आहे. तुम्हाला या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. भले मोठी धावसंख्या आहे, अर्धा पल्ला तरी गाठावा लागेल. परंतु या ठिकाणी पहा विजय घाणेकर देखील चांगली कामगिरी करतोय. जेव्हा जेव्हा विजय घाणेकरला जेव्हा गवळण्याची गरज संधी मिळेल तेव्हा संधी तर नक्कीच विजय घाणेकरने संधीचं सोनं केलंय. जर तुम्हाला या ठिकाणी आपली सावली निर्माण करायची असेल तर अगदी आपण स्वतः ऊन झेलायची तयारी देखील पाहिजे. लॉफ्टेड फटका हवेमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का? मात्र निर्जस्थानी चेंडू या ठिकाणी पडला जातोय. जमिनीवरती आपण पाहिलं धरणे मातीला दान झालाय चेंडू. धावसंख्येचा मात्र विचार केला, एक सिंगल कंप्लीट केली, कोणती धाव मात्र या ठिकाणी घेतली नाही. असं वाटतं की सामना सोडून दिला की काय. आता प्रयत्न करायला पाहिजे. प्रयत्न ती परमेश्वर, तुम्ही प्रयत्न करा. भले एका मॅचमध्ये नाही तर दुसऱ्या मॅचमध्ये यश येईल. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना, हुसेन बोल्टने 9 सेकंद धावण्यासाठी खऱ्या अर्थाने लगातार 4 वर्ष प्रशिक्षण घेतलं. आणि आपण 1-2 बॉलमध्ये जर आपल्याला मोठी धावा आली नाही तर आपण सामना सोडून देतो. तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न नक्कीच केला तर यश तुमच्या पायाशी नक्कीच येणार आहे. मात्र या ठिकाणी षटक क्रमांक 3 देखील संपला. 3 षटकांचा खेळ संपला. धावा मात्र विजय घाणेकरने या षटकामध्ये खर्च केल्या. फक्त आणि फक्त 1 आणि 1 फलंदाजाला मात्र बाद केलं गेलं. 88 धावांचा पाठलाग करत आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती नागाव संघाची तर फक्त आणि फक्त 18. म्हणजे अजूनही जर पाहिलं 6 मध्ये धावा जमा करायच्या आहे. तब्बल 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगलं स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. आशांक साखरकर मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू या ठिकाणी पण पाहिलं ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी आपण पाहिलं चेंडू सीमापार चौकार येतोय. चौकाराने आता मात्र काही फरक पडणार नाही, कारण तब्बल आता मात्र पाहायला गेलं अजूनही 67 धावेंची गरज आहे 5 चेंडूमध्ये. आशांक पुन्हा गोलची ट्रॅकवर पुन्हा एकदा आपण पाहिलं अगदी सपोर्टून मारण्याचा प्रयत्न. 1 हँड कॅच पकडला गेला. गल्ली क्षेत्रामध्ये केतर मात्रे आहे, चांगला झेल पकडला गेला. आणखीन एक फलंदाज मात्र बाद होऊन माघारी परतलाय आणि खऱ्या अर्थाने शरणागती पत्करली ती म्हणजे नागाव या संघानं. समोरचा बलाढ्य संघ कितीही असू द्या, आपण खऱ्या अर्थाने हार नाही मानली पाहिजे. जिद्द चिकाटी या सर्व गोष्टी आपल्याकडे पाहिजे तर आपण या स्पर्धेमध्ये टिकू शकतोय. कारण खऱ्या अर्थाने जर पाहिलं आपण स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो तो परिस्थितीनुसार खेळ करत असतो. कारण मोठमोठे असे वादळ येतात, त्याच्यामध्ये मोठमोठे वृक्ष उडमणू पडतात, मात्र घट्ट राहतो तो म्हणजे गवत. मात्र या ठिकाणी पहा आणखीन एक फटका फसला गेला. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. आशांक साखरकर हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक होणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. धावसंख्या मात्र स्थिरावलेलीच राहिले. 22 धावा धावफलकावरती. अगदी शांतता पसरले. सर्व हे प्रेक्षक शांत राहिले. त्यांना असं वाटत होते की हा सामना चुरशीचा होईल. मात्र या ठिकाणी पहा शांतता आणि शांतता नक्कीच पाहायला मिळाली. जो चषक आपण पाहतोय जय मल्हार साखर कोळीवाडा चषक अनुभवते पर्व पहिलं. परंतु गर्व आहे या चषकाचं, कारण काय दैदिप्यानं या क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतो. एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, एक सुसज्ज असं मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ही स्पर्धा आपण अनुभवतोय.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राहिलाय. लेग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही धाव मात्र एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 23 धावा धावफलकावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक राहिलेत. पुन्हा एकदा अशांक गोलजी ट्रॅकवर. हो, उशीर झालाय, परंतु या ठिकाणी अगदी साईबाबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. मात्र धावा मिळतील या चेंडूवरती फक्त आणि फक्त. तेव्हा 1 पेक्षा 2 अंक हा श्रेष्ठ ठरतो. आणि जेव्हा स्पर्धेची किंवा परीक्षेची वेळ येते ना, तेव्हा 2 पेक्षा 1 हा अंक श्रेष्ठ ठरतो. आणि पहिल्या आणि दुसऱ्या या क्रमांकासाठी लढत म्हणजे कोण होणार विजेता, कोण होणार खऱ्या अर्थाने उपविजेता, जी जगदोजहद नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे जय मल्हार क्रिकेट क्लब साखर कोळीवाडा या स्पर्धेमध्ये. आणि या पर्व पहिल्याचा कोणता संघ मानकरी ठरणार आहे हे मात्र आपण या फायनलच्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिलीत या सर्व आयोजकांचं मी पुन्हा एकदा मनापासून आपल्या सर्वांचं धन्यवाद देतोय. धन्यवाद. तर पुढील आवाज आपण ऐकणार आपल्या सर्वांचे हास्य सम्राट क्रिकेट समालोचक जे क्रिकेटमधील ज्यांना इंदुरी